एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवस केलेल्या संपासाठी संपकऱ्यांचा 8 दिवसाचा पगार कापण्यात येणारे महामंडळाच्या जुलमी कारभाराविरोधात निदर्शनं करताना इंटक संघटनेनं राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या असंतोषाला वाट करून दिली होती। कमी पगार तसंच अधिकृत संघटनांची पगारातून वर्गणी वसुलीनं राज्यात कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत। त्यात अनेक जण आत्महत्या देखील करत आहेत। असं असताना शासनानं पुन्हा एकदा एका दिवसासाठी 8 दिवसांचा पगार कापून जुलमी राजवटीचं दर्शन दिल्याचा आरोप संघटनेनं केलाय। या विरोधात कर्मचारी स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा देत पुन्हा कुटुंबासह उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय। नाशिक शहरातील सिडको परिसरात एका ट्रक चालकानं आई आणि विवेक दोन्ही शोकसभेसाठी गेले होते आणि तिकडून परत येत असतानाच रस्त्याच्या बाजूने येणाऱ्या भरधाव ट्रक चालकानं त्यांना उडवलं। ह्या दुर्दैवी अपघाताची चर्चा शहरात आहे। यापूर्वी ह्याच परिसरात एका विद्यार्थ्याचाही असाच मृत्यू झाला होता। या घटनेमुळे शहरातील अनिर्बंध वाहतूक आणि महापालिका हद्दीतील अतिक्रमणं ह्याला कारणीभूत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे। दुष्काळी परिस्थिती आणि अस्मानी संकटाच्या तावडीतून वाचवलेल्या द्राक्ष पिकाला आता बनावट रासायनिक औषधांच्या संकटाला तोंड द्यावं लागतंय। द्राक्षांचे आगार समजले जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बनावट औषधाला बळी पडलेल्या शेतकऱ्यांकडून रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे हे संकट ओढावलंय। या झालेल्या नुकसानाची भरपाई आणि संबंधित कंपनीची चौकशी करण्यासाठी निफाड विभागीय प्रांत कार्यालयावरती शेतकऱ्यांनी मोर्चाही काढला। निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून काढण्यात आलेला हा मोर्चा प्रांत कार्यालयावरती गेला असता नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आलं। याबाबत संपूर्ण चौकशी होऊन संबंधित कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासनही शेतकऱ्यांना देण्यात आलंय। दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्र सरकारनं काय उपाययोजना केल्या त्याची माहिती 10 दिवसात सादर करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयात दिलेत। योगेंद्र यादव यांच्या स्वराज अभियानातर्फे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरती ही सुनावणी झाली। त्यावेळी हा निर्देश देण्यात आला। देशातल्या 11 राज्यांमध्ये यंदा दुष्काळ आहे त्याविषयी योगेंद्र यादवांनी याचिका दाखल केली आणि या सर्व राज्यांना 10 दिवसात उपायांची माहिती देण्याचा निर्देश देण्यात आला। स्वराज अभियानाच्या याचिकेत अन्न सुरक्षा कायद्यानुसार रेशनिंग कार्डधारक प्रति व्यक्तीला 5 किलो तांदूळ, 2 किलो डाळ आणि मुलांना दूध किंवा अंडी मिळायला हवीत अशी मागणी करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातल्या शिरूड गाव शिवारात दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करताना जखमी झालेले पोलीस कर्मचारी आनंदा माळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यांच्यावर औरंगाबादमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। शिरूड परिसरात बनावट दारूचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाच्या अंगावर केमिकल पडलं। त्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते। माळी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते। 90% भाजल्यानं त्यांना आधी नाशिक त्यानंतर औरंगाबादला हलवण्यात आलं। या प्रकरणी मद्यसम्राट दिनेश गायकवाड आणि त्याच्या 3 साथीदारांना धुळे तालुका पोलिसांनी अटकही केली आहे। मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी सोडण्याविषयी जलसंपदा अधिकारी विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात महत्त्वाची बैठक संपलेली आहे। मात्र या बैठकीला प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आलंय। चंद्रपूर येथे वाघाच्या 4 बछड्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला जेमतेम 1 आठवडा झाला असतानाच नागपूरच्या देवलापार भागात एका वाघाचा संशयास्पद मृत्यू झालाय। विषयुक्त पदार्थांचं सेवन केलेल्या रानडुक्कराची शिकार केल्यानं वाघाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अशा प्रकारे एका वाघाचा मृत्यू झाल्यानं राज्यातील वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। राज्याचे वनमंत्री विदर्भातील असल्याने त्यांनी या बाबीकडे गंभीरतेने लक्ष घालावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये। पक्षविरोधी कारवायांमुळे शेगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह 4 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले। शेगाव नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता आहे। 26 मार्च 2014 मध्ये नगराध्यक्ष निवडीच्या वेळी काँग्रेसच्या एका गटानं पक्षादेश नाकारून वेगळा गट स्थापन करत भाजपच्या सहकार्यानं नगराध्यक्षपद मिळवलं। त्या विरोधात नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते शिवाजीराव बुरुंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी 4 नगरसेवकांना अपात्र ठरवलंय। नवीन वर्षात औरंगाबाद पोलीस अपडेट झालेत। नागरिकांच्या हातात असलेल्या मोबाईलवरच थेट तक्रार बॉक्स औरंगाबाद पोलीस विभागानं
दिली आहेत। नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून नवीन सुरक्षा ॲप सुरू करण्यात आले। या ॲपच्या माध्यमातून संकट काळात नागरिकांना थेट पोलिसांची मदत घेता येईल। पोलिसांनी सुरू केलेल्या या ॲपमध्ये महिलांना तात्काळ मदत देण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे। या ॲपला थेट नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले, त्यामुळे नागरिकांनी केलेली तक्रार थेट नियंत्रण कक्षात पोहोचणार आहे। अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण असला तरी महाराष्ट्र मात्र स्वयंपूर्ण झालेला नाही, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलंय। आज औरंगाबादमधील MGM महाविद्यालयाच्या रुक्मिणी सभागृहात 13व्या राज्यस्तरीय सीताफळ परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ह्या आयोजित परिषदेत बागडे यांनी हे मत व्यक्त केलं। यवतमाळमधील एका विचित्र अपघातात एकाचा जीव गेलाय। लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांचा स्पर्श ट्रेलरवरील JCBला झाला आणि त्यात युसुफ अन्सारी याचा दुर्दैवी मृत्यू झाला। तळणी गावाजवळ ही दुर्घटना घडली। या भागात वीज खांबावरील तारा जमिनीपासून 13 फूट उंचीवर लोंबकळत आहेत, त्यामुळे अपघात होऊ शकतो म्हणून ग्रामस्थांनी वारंवार वीज वितरण कंपनीला सूचनाही दिल्या होत्या, मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही। गोंदिया जिल्ह्यातील तिरोड पोलिसांनी अवैधपणे सुरू असलेल्या कोंबडा बाजारावरती धाड टाकत तब्बल 9 लाखांचा माल जप्त केला आहे। यामध्ये 40 दुचाकी आणि 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर हा बाजार भरवण्यात आला होता। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी अद्याप 80-20च्या फॉर्म्युलानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRPची रक्कम दिली नाही, अशा कारखान्यांना आता दर दिवशी 5 लाख रुपये दंड लावला जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे। यंदाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखानदारांनी FRPसाठी 80-20चा फॉर्म्युला मान्य केलाय आणि ह्या फॉर्म्युलानुसार बहुतांश कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम दिली आहे, मात्र अजूनही काही कारखान्यांनी ही रक्कम दिलेली नाही। त्या कारखान्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले। यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। कर्नाटकातील सौदंती डोंगरावरील रेणुका यात्रेनंतर कोल्हापुरात होणाऱ्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। ही यात्रा उदग देवी उदच्या जयघोषात पार पडली। या यात्रेला ओढ्यावरच्या यात्रा म्हणूनही ओळखलं जातं। या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावामधले मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात। तलावात मेलेल्या माशांचा खच पडला आहे। मृत माशांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांनी तक्रार करूनही महापालिका याकडे दुर्लक्ष करते। आरोग्य विभागाच्या दुर्लक्षेमुळे गणेश तलावामधील मासे मृत पावत आहेत, असा आरोप करत नागरिकांनी आंदोलन केलंय। संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या मिरज इथल्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या टेबलवर मेलेले मासे टाकलेत, तर मागील 2 महिन्यात 500 किलो मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आलेत आणि तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी सुनील आंबोळे यांनी दिली आहे। सामाजिक बांधिलकी जपत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात येऊन स्वखर्चानं औषध फवारणी केली। डास किंवा अन्य रोगराई होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी हे स्वच्छतेचं अभियान राबवलंय। ग्रामीण भागातील तब्बल 101 ट्रॅक्टरच्या सहाय्यानं संपूर्ण शहरात औषध फवारणी करण्यात आली आहे। स्वच्छतेचं अभियान हाती घेऊन शेतकऱ्यांनी खासदार संजय काका पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला। एकीकडे शहरातील स्वच्छता आणि आरोग्य धोक्यात येत असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी स्वखर्चानं शहरात औषध फवारणी करून एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे। चिपळूण इथे आयोजित करण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री होण्याचा हा मान मुंबईच्या सुजल पिलणकर यानं पटकावलाय। शिवसेना चिपळूण आदर्श क्रीडा सामाजिक प्रबोधिनी आणि महाराष्ट्र शरीर सौष्ठव असोसिएशनच्या मार्गदर्शनानं आयोजित करण्यात आलेल्या 66व्या महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली आणि ह्या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 300 पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते। यात महाराष्ट्र श्रीसाठी स्पर्धा चुरशीची झाली। त्यात बाजी मारली ती मुंबईच्या
सुजल पिलणकर यांना 2 दिवस ही स्पर्धा चिपळूण येथे पार पडली। ही स्पर्धा पाहण्यासाठी चिपळूणमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेहनतीनं आणि योग्य मार्गदर्शनामुळे आपण हा मान पटकावू शकलो, असं सुजल पिलणकर यांना माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। रत्नागिरीतील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांवरती तात्काळ निर्णय घेण्यात यावे यासाठी युती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। कोकणातील शेतकरी अवकाळी पावसामुळे आणि मच्छीच्या दुष्काळामुळे इथला मच्छीमार समाज उद्ध्वस्त झालाय। त्यामुळे शेतकरी आणि मच्छीमारांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क तातडीनं माफ करण्यात यावे अशी मागणी आज या मोर्चाद्वारे करण्यात आली। तसंच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांची शासनाकडून मिळणारी रक्कम अद्याप मिळालेली नाही, ती त्वरित मिळावी। ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक उत्पन्न 4.5 लाखांपेक्षा 6 लाख करण्यात यावे यांना अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। एक 67 वर्षीय स्त्री आपल्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी किती प्रयत्न करते याचं मूर्तिमंत उदाहरण बारामती येथील शरद मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं। कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता अनवाणी पायांनी एक 67 वर्षांची आजी धावत होती। धावण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही, मात्र वयोमानानुसार शारीरिक थकवा असूनही आपल्या कुटुंबाला स्थैर्य मिळावं यासाठी त्या बारामती येथील शरद मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या। 2013 साली पतीच्या उपचारासाठी स्पर्धेत भाग घेऊन त्या धावल्या होत्या। त्यात त्या विजयी झाल्या। एक वृद्ध महिला आपल्या पतीच्या उपचारासाठी स्पर्धेत भाग घेते आणि बक्षीसही मिळवते, ही बाब अख्ख्या महाराष्ट्रात मीडियाद्वारे प्रसिद्ध झाली आणि त्यांना मोठ्या स्वरूपात मदतही मिळाली आणि कुंकवासाठी त्यांनी घेतलेली धाव यशस्वी झाली। पतीच्या उपचारासाठी धावलेल्या लता करे यांना आता आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आता ही धाव घेतलेली आहे। वेगवेगळ्या रांगोळ्या शुभप्रसंगी नेहमीच काढल्या जातात, पण रांगोळी कलाकारांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही। याच रांगोळी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी भंडाऱ्यात उत्सव आयोजित करण्यात आला होता। भंडाऱ्यातल्या 25 कलाकारांनी ह्यात सहभाग घेतला। 3 ते 9 जानेवारी दरम्यान हे रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलंय। ह्या प्रदर्शनात थोर महात्म्यांच्या रांगोळ्या कलाकारांनी काढल्यात। नागरिकांनीही ह्या रांगोळी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। ज्यांना ऐकता येत नाही, बोलता येत नाही, जे आपली व्यथाही नीट मांडू शकत नाही, अशा संगमनेर येथील मूकबधीर आणि गतिमंद शाळेतील मुलांची आर्त हाक ऐकली आहे ती सचिन तेंडुलकरनं। केवळ एका साध्या प्रस्तावावर सचिननं त्यांच्या नव्या निवासासाठी आपल्या खासदार निधीतून तब्बल 50 लाखांची भरीव मदत केली आहे। देशातील अनेक खासदारांना मिळणारा निधी पूर्णपणे वापरला जात नाही असे आरोप होत आहेत, तर अशावेळी राजकारणाचा गंधही नसलेल्या तसंच राज्यसभेत खासदार म्हणून नेमणूक झालेल्या सचिन तेंडुलकरनं आपल्या खासदार निधीतून दिलेल्या या रकमेमुळे एक नवा आदर्श निर्माण झाला आहे। लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या ब्रेल लिपीत वाचण्यात आल्या। बातमीपत्राचा उत्तरार्ध ब्रेल लिपीत तयार करण्यात आला होता। पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशननं धनराज पाटील यांनी बातम्यांच्या थेट प्रसारणात त्यांचं वाचन केलं। आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रांच्या इतिहासात प्रथमच अशी व्यवस्था करण्यात आली होती। लोकशाही दिनाला महापालिका आयुक्त सातत्यानं गैरहजर राहत असल्याने पुणेकर नागरिकांच्या संतापाचा आज स्फोट झाला। संतापलेल्या नागरिकांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो। लोकशाही दिनाला महापालिका आयुक्तांनी उपस्थित राहणं कायद्यानं बंधनकारक आहे। लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींवरती तातडीनं अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे। मात्र महापालिका आयुक्त गेल्या अनेक महिन्यांपासून ह्या रिवाजाला हरताळ फासत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले। यावर कुणाल कुमार यांनी मात्र सरकारी छापाचं उत्तर देण्यात धन्यता मानली। बीडीडी चाळ पुनर्विकास मुद्दा हायजॅक करण्याची स्पर्धा सेना भाजपमध्ये सुरू झाली आहे की काय असं वाटू लागलंय। हाऊसिंग राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज म्हाडा मुख्यालयात इमारतीत एक बैठक घेतली। यात वेगवेगळे 13 पैकी 3 आर्किटेक्चर त्यांनी बीडीडी चाळ पुनर्विकासाचं सादरीकरण केलं। पुढील काही दिवसात हे सादरीकरण सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अंतिम मंजुरीसाठी दाखवलं जाणार आहे। मुंबई आणि उपनगरात सुमारे
1100 घरांची म्हाडा लॉटरी येत्या 31 मेला काढली जाणार आहे, तर कोकण परिमंडळाची विरार, वसई आणि पुणे, नाशिक येथील सुमारे 4500 घरांची लॉटरी फेब्रुवारी महिन्यात काढली जाणार आहे. मुंबईकरांसाठी मुलुंड, गोरेगाव, दहिसर, मालाड या भागात लॉटरीसाठी ही घरं असतील, तर विरार, पुणे, औरंगाबाद, नाशिक इथे साधारणतः 4500पेक्षा जास्त घरांची लॉटरी काढली जाईल, अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी दिली आहे. मायानगरी मुंबईत पुन्हा एकदा आगीचा भडका उडालाय. माहीमच्या नयानगर झोपडपट्टीला मायानगरी मुंबईत पुन्हा एकदा आगीचा भडका उडाला होता. माहीमच्या नयानगर रहेजा हॉस्पिटल शेजारीच ही आग लागली होती. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले होते. त्यांनी प्रयत्न करून अवघ्या काही मिनिटांमध्ये आग नियंत्रणात आणली. तरीही 20 ते 25 झोपड्या ह्यामध्ये जळून खाक झाल्यात, पण कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे त्याचा फायदा बिल्डरांसह ग्राहकांना होऊ शकेल. या निर्णयानुसार इमारत उभारणीसाठी परवानग्यांची प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण झाली तर ग्राहकांना सुमारे 10 ते 15% स्वस्त दरामध्ये घरं उपलब्ध होऊ शकतील, असा अंदाज महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या ठाणे युनिटचे अध्यक्ष अजय अशर यांनी सोमवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. वाघाचं दर्शन होणं तसं दुर्मिळच असतं, कारण शिकाऱ्यांनी केलेल्या वाघांच्या अवैध शिकारीमुळे देशातील वाघांची संख्या कमी होऊ लागली आहे. परंतु नववर्षाचं स्वागत करायला गेलेल्या कळव्यातील गजबी एक कुटुंबाचं नशीब मात्र बलवत्तर होतं. त्यांना अगदी जवळून वाघोबाचं दर्शन झालं, परंतु त्यांनी हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद देखील केला. वाघ थोड्या वेळानं कोणालाही कोणतीही इजा न करता निघून गेला. एवढा मोठा थरार अनुभवून देखील आपण न घाबरता पुन्हा तिथे जाऊ, असा निर्धार तुषार गजबी यांनी बोलून दाखवला. नव्या पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच आंतर महाविद्यालयीन स्पोर्ट्स फेस्टिवल अर्थात फ्युजन फेस्टला सुरुवात झाली आहे. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयानं आयोजित केलेल्या ह्या फ्युजन फेस्टच्या उद्घाटनाला अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक नेमबाज दीपाली देशपांडे, छत्रपती शिवाजी पुरस्कार प्राप्त नेमबाज कैखश्रू इराणी यांची उपस्थिती होती. 6 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या ह्या फ्युजन फेस्टमध्ये पालघर जिल्ह्यासह मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील अनेक कॉलेजेस सहभागी होणार आहेत. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, हँडबॉल अशा विविध प्रकारच्या खेळांबरोबरच 3 पायांची शर्यत, रस्सी खेच, संगीत खुर्ची अशाही खेळांचा समावेश करण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण खेळाडूंना एकत्र खेळण्याची संधी मिळावी तसंच खेळाडूच्या कला कौशल्य वाढीस मदत व्हावी ह्या एकमेव उद्देशानं ह्या फ्युजन फेस्टचं आयोजन केल्याचं आयोजकांनी सांगितलं. उरण जेएनपीटीमधील डीपी नावाशेवा मंदिराच्या मॅनेजमेंटचे कर्मचारी गेल्या 14 दिवसांपासून बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. या कामगारांचा पगारवाढ झालेला नाही, तसंच बोनस आणि इतर सुविधाही मिळत नाही, म्हणूनच त्यांनी हे आंदोलन केले. 14 दिवस झाले तरी देखील व्यवस्थापनानं या कर्मचाऱ्यांची दखल घेतलेली नाही. यामुळे आंदोलनकर्त्यांनी आता काम बंदचा इशारा दिला आहे. चोरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विरारमधील आगाशी गावातल्या ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चानं गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. चोरट्यांसाठी बदनाम असलेल्या ह्या आगाशी गावात चोरांना कंटाळून गावकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी 4 चोरांना जिवंत जाळलं होतं. पण आता ह्या गावातील नागरिकांनी हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्ग स्वीकारलाय. या गावात आजही चोऱ्यांचं प्रमाण अधिक आहे, पण गावातील तरुणांनी गावातल्या अशा जागा नेमल्यात ज्याच्यामुळे ह्या गावाचे आता 24 तास रक्षण होऊ शकतं. जवळपास 17,000 रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे इथे बसवण्यात आले आहेत. गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावून ह्या गावानं एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आजकाल कुस्तीसारख्या भारतीय मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरात तर नवीन पिढीला अशा खेळांचा गंधच नाहीये. ह्याच गोष्टीची जाणीव ठेवण्यासाठी भाईंदर येथे जंगी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कुस्तीचा खेळ खेळण्यासाठी देशभरातून कुस्ती पैलवानांनी हजेरी लावली होती. नागोबा फाउंडेशनतर्फे कुस्तीला प्राधान्य देऊन मीरा भाईंदर येथील मैदानात भव्य कुस्ती सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या पोटच्या गोळ्याला रुग्णालयात सोडून मातेनं पलायन केल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे.
हा सर्व प्रकार मध्यवर्ती रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे। या प्रकरणी मध्यवर्ती रुग्णालय प्रशासनाने सेंट्रल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। मातेचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। पंजाबमधल्या पठाणकोटच्या एअरबेसमध्ये लपलेल्या दोघा दहशतवाद्यांचा अखेर खात्मा करण्यात जवानांना यश आलंय। मात्र पुढचे 48 तास कोम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार आहे। गेल्या 3 दिवसांपासून हे ऑपरेशन सुरू आहे। यापूर्वी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं। मात्र 2 दहशतवादी एअरबेसमध्ये लपून बसले होते। त्यांना शोधण्यासाठी आज सकाळपासूनच पुन्हा एकदा एनएसजीच्या कमांडोंचं ऑपरेशन सुरू होतं। पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात 7 जवान शहीद झाले आहेत। या हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांनीही प्राणांची आहुती दिली आहे। बंगळुरूमध्ये त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। दरम्यान हवाई दलाच्या तळावर स्फोटकं निकामी करताना निरंजन कुमार यांना वीरमरण आलं। शत्रूशी लढताना शहीद झाल्याचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया निरंजन कुमार यांच्या वडिलांनी दिली। तर इकडे हरियाणात शहीद गुरुसेवक सिंग यांनाही अखेरचा निरोप देण्यात आला। त्यांच्या कुटुंबियांना शोक अनावर झाला होता। पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर अलर्ट जारी करण्यात आलाय। राजधानी दिल्ली, मुंबईसह सर्वच प्रमुख शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। हरिद्वारमध्ये सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येते। हरिद्वारमध्ये 14 जानेवारीपासून अर्धकुंभ सुरू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खडा पहारा ठेवण्यात आला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।